बाप्पाच्या स्वागतामध्ये आणि त्याच्या मानपानामध्ये आपण कधीच कोणतीच कसूर शिल्लक ठेवत नाही. पण खरंच बाप्पाला हा बडेजाव, हा भपकेबाजपणा हवा आहे का? त्याला तो आवडतो का? बाप्पाचं एक मनोगत सध्या सोशल मीडियावरती चांगलंच गाजतंय, ज्यामध्ये बाप्पा आपल्या मनातलं मांडतोय. हे पत्र एबीपी माझाचे एक दर्शक बिपिन कुलकर्णी यांनी फेसबुकवरती लिहिलेलं आहे. होय, मला गोडधोड खायला आवडतं. माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅक वाला नाहीये, पण वर्गणीच्या नावानं धाक दपटशा करून खाल्लेला पैसा हा पदार्थ मला मुळीच आवडत नाही. होय, मला माणसांमध्ये राहायला आवडतं. बाबांसारखा मी हिमालयात जाऊन बसत नाही किंवा कार्तिक दादासारखी मला स्त्रियांची ॲलर्जी सुद्धा नाही. पण अशक्य गर्दी करून लोकांना त्रास होणं हेही मला आवडत नाही. होय, मी संगीताचा भोक्ता आहे. माझ्या या लांब कानांनी मी खूप काही ऐकलंय. पण तुम्ही कानशत्रू लोक भसाड्या आवाजात जी काही आयटम सॉंग्स लावता ती ऐकून माझे कान दुखायला लागतात. होय, मी कलेचा भोक्ता आहे. 14 विद्या आणि 64 कला मला अवगत आहेत. पण क्वार्टर मारून रस्त्यात लोळून केलेला नाच, मावा खाऊन पिचकाऱ्या मारून केलेली लाल रांगोळी यांना मी कला समजतच नाही. होय, तुम्ही प्रेमानं दिलेल्या भेटवस्तू मला आवडतात, पण पैशांचे असे ओंगळवाणे प्रदर्शन करून मला तुम्ही जे सोन्या दागिन्याने मढवून टाकता ते मला पसंत नाही. अरे, मी काही गुंठामंत्री नाही रे बाबांनो. प्रेमाने दिलेली दुर्वांची जुडी सुद्धा मी अभिमानानं डोक्यावर मिरवतो. एखाद्या लहानग्याने भक्तिभावाने नमस्कार करून हळूच माझ्या समोरचा खोबऱ्याचा तुकडा उचलला की मला मोदक खाल्ल्यागत वाटतं. अमुक एक गणपती नवसाला पावतो, करा गर्दी, असं काही नसतं रे बाबांनो. मीच आहे. लालबागचा राजा असो की तुमच्या डेस्कवर ठेवलेला फोटो, आमच्यात काहीही भेदभाव नाही. मला जरूर भेटा, मला आवडतं ते. पण तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा, शिस्त पाळा, नियम पाळा. या सर्वातून मी तुमच्या आजूबाजूला असल्याचंच तुम्हाला जाणवेल. कारण फक्त 10 दिवस विशिष्ट मंडपात थांबायला मी म्हणजे काही लिमिटेड डेटा पॅक नाहीये. मी स्वतंत्र लीज लाईन आहे. असो, मी आलोय. आणि यावेळी घरचं कढवलेलं तूप द्या रे मोदकावर, ते विकतचं नकोय. तुमचाच गणपती बाप्पा.